परंपरा आहे की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला या बरकत अली नाक्यावरती म्हणजे छत्रपती शिवाजी चौकामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख, या महाराष्ट्रातील असणाऱ्या आंबेडकरी चळवळीची धगधगती तोप पक्षप्रमुख भीमरत्न पॅंथर मनोजभाई संसारे यांची जाहीर अभिवादन सभा ही याच ठिकाणी संपन्न होत असायची आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या निधनानंतर तीच परंपरा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून ही सुरू आहे। खरं तर आज आपण जितक्याही कलावंतांना, गायकांना आज आपण ऐकलं, मग ते महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक महागायक आनंदजी शिंदे असतील, विष्णूजी शिंदे असतील, अश्विन निर्भवणे असेल, माझे बंधू शिरीष पवार असतील, हर्षद कांबळे असतील आणि सर्व कलावंत बांधवांनो, जर इतक्या कलावंतांना एका विचारपीठावरती जर आपल्याला बसवायचं असेल तर मला असं वाटतं कमीत कमी 20 ते 25 लाख रुपयांची बुकिंग अमाऊंट आहे। पण ज्या मनोज भाईंनी फक्त या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांसाठीच नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक गोरगरीब कष्टकरी कलावंतांच्या मागे सुद्धा एक कलाकारांची चळवळ उभी केली, त्या माध्यमातून संगीत कला अकादमी उभी केली। आज मनोज भाईंच्या प्रेमापोटी आज आनंद शिंदे असतील, विष्णू शिंदे असतील, अश्विन निर्भवणे असतील, हे सर्वजण एकही रुपया न घेता या जाहीर अभिवादन सभेमध्ये या ठिकाणी त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं। बांधवांनो, या वडाळा कोरबा मिठागरमध्ये गेल्या 30 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा एक ठाण्या वाघ, ज्यांनी या महात्मा फुले वाडीमधून युथ रिपब्लिकन संघटना निर्माण केली, त्याचं रूपांतर 2012ला कुर्ल्याच्या असणाऱ्या शिवाजी मैदानामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षामध्ये झालं, ज्याची पहिले अध्यक्ष प्राध्यापक सुषमा अंधारे होत्या। त्यानंतर या पक्षाचे अध्यक्ष पत्रकार सुनील भाऊ खोब्रागडे हे झाले। त्यानंतर मला वाटतं या रिपब्लिकन इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक गायक, महागायक आनंदजी शिंदे या पक्षाचे अध्यक्ष झाले आणि मनोज भाईंच्या निधनानंतर मनोज भाईंचे लहान बंधू माझे काका सागर संसारे या पक्षाचे अध्यक्ष आहेत। बांधवांनो, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा कुठल्याच मोठ्या धनदांडग्याचा पक्ष नाही। या पक्षामध्ये कुठलेच मोठे आमदार, खासदार, मिनिस्टर, कुठला गॉडफादर नाही। या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षामध्ये तुमच्यासारखे, माझ्यासारखे बाबासाहेबांवरती नितांत प्रेम करणारे सैनिक आहे आणि म्हणूनच हा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष दिल्लीपासून तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावोगावी आणि जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये काम करतो। आज आपण बघत असाल, आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये, आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये अनेक पक्ष आहेत, अनेक पक्षाचे स्टॉल आहेत, अनेक मोठमोठे नेते आहेत, पण माझ्या असणाऱ्या आंबेडकरी अनुयायाला, शेवटच्या असणाऱ्या माझ्या भीमसैनिकाला अन्न वाटपाचं काम जर कोण करतो तो फक्त आणि फक्त स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि युथ रिपब्लिकन हा पक्ष करतोय। खरं तरी सांगण्यासारखी गोष्ट नाही। आम्ही काय बाबासाहेबांच्या असणाऱ्या अनुयायांवरती उपकार करत नाही। मनोज भाई सांगायचे की आज आम्ही जे काही आहोत ते फक्त आणि फक्त या महामानवामुळे आहोत। आम्ही आमच्या कातळाची पायताण सुद्धा जर बाबासाहेबांना शिवली तर ते सुद्धा कमी होईल, इतके अनंत उपकार या महापुरुषाचे, या आमच्या बापाचे आमच्यावरती आहेत। आज आनंद भाऊ, जी लोक मनोज भाईच्या सानिध्यात वाढली, ज्या लोकांना खाई